रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 481 पासून सुरुवात करत आहोत. आजचा अभंग. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाळे, संकल्पिला देह देवा सकळ हेवा तय ठाई, नाही अवसान घडे सकळ जोडी इंद्रिय, आके कीर्ती मुखे गरजे तुका करी लोका सावध. रात्रंदिवस गोविंद गोविंद नाम गात राहणे हाच आमचा धंदा झालाय. हा देह परमेश्वराला अर्पण करण्याचा संकल्प केलाय. या समर्पणाला सर्व इंद्रियाची जोडी आहे. तुकोबा म्हणतात, परमार्थामध्ये मी हरिनामाची कीर्ती गाऊन प्रपंचिक लोकांना सावध करीत असतो. खरे ना नवट निक्षेपीचे जुने, काढिले ठेवणे समर्थाचे, मजुराच्या हाते मापाचा उकल, मी तो येते फोल सत्ता त्याची, कुलालाच्या हाते घटाची उत्पत्ती, पाठवित्या जाती पाकस्थळा, तुका म्हणे जीवन हे नारायणी, प्रभाते किरणी प्रकाशाची. हरिनामाचे खरे जुने धन जे पूर्वीच्या संतांनी ठेवले होते ती मी बाहेर काढले. ते धन ज्याचे आहे तो मालक म्हणजे भगवंत, आणि मी म्हणजे केवळ मजूर आहे. त्याची सर्वत्र सत्ता आहे. कुंभार फक्त मडक्याची निर्मिती करतो, पण जो तो खरेदी करून पाक शाळेत पाठवतो त्याच्या मालकीची ती आहे. तुकोबा म्हणतात, सूर्यकिरणाच्या ठाई प्रभा असते, पण ती सूर्याची तसेच नरदेहाच्या मालकीची विठ्ठलाची आहे. गंगेची आणते विन काय जाड चाड, आपुले ते कोड तृष्णेपाशी, विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर, घालू निरंतर हृदयपुटी, कारण ते असे नवनीतापाशी, गबाळ ते सोशी येर कोण, बाळाचे सोयी ते घास घाली माता, अठ्ठास चिंता नाही तया, गाऊ नाचू करू आनंद सोहळा, भावची वेगळ नाही आता, तुका म्हणे अवघे झाले एकमय, परलोकीची काय चाडाता. तहान लागलेल्या मनुष्यास गंगेचे खोली मोजण्याची कारण नाही. त्याचा मतलब तहान भागविण्याशी आहे. विठ्ठलाची सुंदर साजिरी गोजिरी मूर्ती आम्ही भक्त हृदयाच्या पेटीत जपून ठेवतो. ताकामधील नवनीताला म्हणजेच लोण्याला महत्व आहे. ताकाचे गबाळ कोणी सोसावे. बाळाला आई सावकाश घास भरविते, तेव्हा बाळ त्याची चिंता करीत नाही. हरिनामामध्ये आनंदाने नाचू गाऊ, त्याशिवाय इतर कोणताही विचार आम्हाला सुचत नाही. तो म्हणतात, आमचे सर्व जगत आता विठ्ठलमय झाले, आता परलोकाची पर्वा कशाला करू. श्रीपुत्रादिके राहिला दर, विषय पडी भार अतिशय, आता सोडवणे धावा नारायणा, मज ते वासना अनावर, येऊन आड ठाके लोकलाज, तो हे दिशे काज अंतरले, तुका म्हणे आम्हा जेथे जेथे गोवा, तेथे तुम्ही देवा सांभाळावे. प्रपंचात पत्नी मुले यांच्याविषयी मनात प्रेम आहे, त्यामुळे मी विषयाधीन झालो आहे. या माझ्या विषय वासना आता अनावर होत आहेत. म्हणूनच हे विठ्ठला, तू धाव घे आणि मला यातून सोडव. परमार्थात लोक लज्जा आडवी येते, म्हणून मला परमेश्वर अंतरतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, प्रपंचात जेथे मी गुंतून पडेन तेथून तू माझी सुटका कर. पडिल भोवनी होतो बहुचिंतावनी, होतो चुकलो मार्ग लाहो केला लागवेग, इंद्रियाचे संधी होतो सापडलो बंदी, तुका म्हणे बरे झाले विठ्ठलशे वाचले. हे विठ्ठला, हा प्रपंच मला भोवला आहे, त्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. मी जीवनात मार्ग चुकलो, पण आता मात्र अतिवेगाने सत्य मार्गावर आलो आहे. विषय सक्त होऊन इंद्रियाच्या अधीन झालो होतो. तुको म्हणतात, माझ्या वाचेने विठ्ठलाचे नाम घेतले म्हणून मी तरलो. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पानेरा उडाळाचा, बहु केले दुःखी त्यांची असांभाळे, आता तोंड काळे तेने लोभे, त्यांची अन्याय भोगा माझे अंग, सकळे लाग द्यावा लागे, नाही कोठे स्थिर राहू दिले क्षण, आजीवरी शिन पावलो तो, वेगळाल्या खोडी केली ताडा तोडी, सांगावया घडी नाही सुख, मिरवणी तुका राहिला गोवारे, देवापाशी भार सांडवणी. या ओढाळ इंद्रियाची निर्मिती ज्या परमेश्वराने केली, शेवटी त्याच्याकडेच ती परत आली. त्यांचा सांभाळ करता करता आयुष्यभर त्याला दुःख आले. लोभामुळे तोंड काळे झाले. या इंद्रियाच्या कामनेमुळे माझ्याकडून झालेल्या अन्यायाचे मला फळ भोगावे लागत आहे.
या इंद्रियामुळे मी आयुष्यभर अस्थिर जीवन जगलो, अतिश्रम केले. याच्या खोडीमुळे मला अति दुःख झाले. भक्ती करता आली नाही. तुकोबा म्हणतात, आता माझी सर्व इंद्रिये मी परमेश्वरावर सोपून निवांत झालो. न करावे आता पोटासाठी चिंता, आहे त्या संचिता माप लाव. दृष्टी ते घालावे परमार्था ठाई, शुल्लक उपाय क्षीण झाला. येते तव नाही घेई जेशे सवे, काही नये जीवे वेचो मिथ्य. खंडनेची नाही उद्योग वेरधारी, बापुडे संसारी सदा सो. शेवटी पाववी नावेची बैसणी, भुजावळे कोणे कष्टी व्हावे. तुका म्हणे आता सकळाचे सार, करावा व्यापार तरी ऐसा. आता उर्वरित आयुष्यात उदरनिर्वाहाची चिंता करायला नको. जे काही नशिबात शिल्लक आहे तेच पुरवून वापरत राहू. आता इथून पुढे जीवन परमार्थासाठीच जगत राहू. या संसारातून शेवटी काहीच बरोबर घेता येत नाही, तर व्यर्थ जीवाचा आटापिटा कशासाठी करावा. या प्रपंचात आसक्त राहून जन्म मृत्यूची एरधार चुकविता येत नाही. त्यामुळे आम्ही सदैव उदास राहतो. विठ्ठल नामरूपी नावेत बसल्यानंतर भवसागरातून पार होता येत असेल तर व्यर्थ पोहून जाण्याचे कष्ट कोणी घ्यावेत. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व व्यापारात उत्तम व्यापार जो हरिनामाचा तो करावा. आमुच्या हे आले भागा जिव्हार या जगाचे, धरुनिया ठेलो जीवे बळकट भावे एकविध. अनुनिया केला रूपा उभा सोपा जवळी, तुका मने अंकित केला खाली आला वचने. जो सर्व सृष्टीचा जिव्हाळा भगवंत आहे तो आमच्या वाट्याला आलाय. तो त्या परमेश्वराला मी माझ्या एकनिष्ठ भक्तिभावाने आपल्या जीवाशी धरून ठेवले आहे. त्या निर्गुण निराकार रूपाला आम्ही भक्तांनीच सगुण साकार केले आहे. तुकोबा म्हणता, तो भक्ताचा अंकित होऊन सगुण साकार रूपात प्रगट झाला. खरे भांडवले सापडले गाठी, जेने नये तुटी आदिमाशी. सर्वांगाचे केने सापडले घरी, भरून वैखरी साठविले. घेता देता लाभ होतसे सकळ, सदैव दुर्बळ भाव तैसा. फडा आलिया तो न वजय निरास, दरी काही त्यास न कळता. तुका म्हणे आता झालीशे निश्चिती, आणि कथे चित्ती न धरू दुजे. मला हरिनामाच्या खऱ्या भांडवलाचा लाभ झाला, त्यामुळे माझ्या जीवन व्यापारात कधीच तूट येणार नाही. हा माल स्वस्त व कमी किमतीत मिळाल्यामुळे तो आम्ही आमच्या वाणीमध्ये भरून ठेवला आहे. हा माल देण्या घेण्यास अतिशय लाभदायक आहे. सबल दुर्बलांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांचा लाभ होत असतो. या वारकऱ्याच्या फडात जो कोणी येईल तो कधीच निराश होणार नाही, मग तो अजान का असेना. तुकोबा म्हणतात, आता आम्ही निश्चिंत झालो. विठ्ठलाशिवाय इतर काही आता आमच्या मनातही येणार नाही. पदोपदी दिले अंग झाले सांग कारण, हृदयनी ठेलो ठाव जागा वाव सकळ. पुढती चाली मनाला हो वाडे देव सदोषे संतोषे. तुका म्हणे शरभागी झाला जगी व्यापक. मी माझा सर्व देह मग बुद्धी ईश्वर अर्पण केल्यामुळे आता मला चिंतेचे कारणच उरले नाही. माझ्या भक्तीमुळे मी विठ्ठलमय झालो. सर्व व्यापकत्व मला प्राप्त झाले. भक्ती भावनेमुळे मन आनंदी झाले आहे. देह सुद्धा सदृढ झाला आहे. तुकोबा म्हणतात, या नाशवंत जगात मी अमर झालो आहे. निवडून दिले नवनीत संचित ते भोगिते. आता पुढे भावसार जीवना थार पाहावया. पारखियाचे पडले हती चाचपती आंधळी. तुका म्हणे सेवककडे त्याची जोडे लाभा. वेद पुराण संत ऋषी यांनी जीवनाचे हरिनामरूपी लोणी पारखून दिले आहे. ज्याच्या नशिबात ते असेल ते त्याचा आस्वाद घेतील. आता माझ्या जीवनात हरिनामरूपी सारच आहे, त्यामुळे माझी निष्ठा आहे. हे सार जो जाणतो त्याला त्याचे महत्त्व कळते, पण आंधळा मात्र निष्काम चाचपडत बसतो, कारण त्याला सार महत्त्व कळतच नाही. तुकोबा म्हणता, जो मनुष्य हरिनामरूपी साराचे नवनीताचे सेवन करतो त्याला जीवनात मोठा लाभ होतो. उचित न कळे इंद्रियाचे ओढी, मुखे बडबडी शिकले ते. आपण जाऊन न्यावे नरकास, बळे बेताळीस कुळे जग. अबोलणे बोले डोळे दाकुनिया, बडबडी वाया दंबासाठी. तुका म्हणे आम्ही येथील पारखी नाचे, देखो देखी दानो खरे. काही माणसांना परमार्थाचे ज्ञान इंद्रियाच्या विषय सक्तीमुळे योग्य प्रकारे मिळत नाही. ग्रंथामधून पठण करून ते बडबडत असतात. असा मनुष्य स्वतः नरकाला जातो, पण स्वतःबरोबर इतरांना आपल्या 42 कुळांनाही घेऊन जातो.
असा दांभिक मनुष्य डोळे मिटून संतपणाचे नाटक करीत निष्कारण परमार्थिक बडबड करीत संत असल्याचा आव आणतो. तुको म्हणतात, आम्ही भक्ती या दंभाची पारख करतो आणि खरे खोटे जाणतो. एक मन तुझा अवघा भांडवल वाटिता ते तुला येईल कैसे मनवणी दृढ धरी पांडुरंगा देहाला विसंग प्रारब्धाचा अनेक संकल्प नको गो मन तरीच कारण साध्य होय तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहस्थित येईल कळो. परपंचातील अनेक व्यवहारांना तुझी हे एकुलते एक मन कसे पुरे पडणार त्याची वाटणी तू कशी करणार. म्हणून तू या पांडुरंगाच्या चरणी त्या मनाला गुंतवून टाक म्हणजे या देहाचे सर्व भोग संपून जातील. परपंचाच्या इतर संकल्पात मन न गुंतविता ते हरिनामामध्ये गुंतविलेस तरच तुला त्या विठ्ठलाची प्राप्ती होईल. तुको म्हणतात की जीवनात योग्य काय अयोग्य काय हे जर जाणता आले तर भक्ती फळास जाईल. गावे म्हणून गीत धरुणी राहे तैसे चित्त हे चिथोरा वगड आहे अन्न देखोनी भूकर आहे ऐकावे म्हणू कथा राहे तैसे धरुणी चित्ता तुका म्हणे धनी नवे जेविल्या वाचुनी. मनुष्याने जीवनात हरीचे नाम गावे आणि ते गीत चित्तामध्ये ठसेल अशा पद्धतीने गावे. पण हीच गोष्ट नेमकी कठीण आहे. अन्न पाहून केवळ भूक क्षमत नाही. एका कथा ऐकताना ती हरिकथा आहे अशी श्रद्धा ठेवून ऐकावी. तुकाराम महाराज म्हणतात, जेवल्या वाचून जशी तृप्ती वाटत नाही तशा भक्ती वाचून परमार्थ साधता येत नाही. कळे नाही हे कुण तारी दावी नारायणा सत्य संतापाशी राये हेर भय आड आहे आणुनी आयशे असे भरले प्रकाशे इंद्रियाचे धनी ते हे जाती समजूनी तर्क कुतर्क वाटा नागवन गटापटा तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन बरवे. परमार्थाची खूण तेव्हाच कळते जेव्हा परमात्म्याचे दर्शन होईल. परमार्था सत्य सार संताजवळ असते, इतरांना मात्र जीवाचे भय वाटते. परमार्थाचे सार रूप जे ब्रह्म आहे ते अणु एवढे आहे, सूर्यप्रकाशही आहे. जे इंद्रियांना जिंकू शकेल तेच या ब्रह्माला जाणू शकतात. या ब्रह्माचे स्वरूप जाणून घेण्यासाठी लोक निष्कारण वादविवाद तर्कवितर्क करीत असतात, पण त्यामुळे त्यांना काहीही साध्य होत नाही. तुको म्हणतात, भक्तीचे अंजन डोळ्यात घातल्याशिवाय प्रब्रह्म दिसत नाही. जातो न येती या वाटा काय निर्वितो करंटा कैसा झालाशी बेश्रम लाज नाही न म्हणे राम पाहे वैर्याकडे डोळा वासून रडे बांधून यमा हाती दिला नाही त्याची कंती नाही आपे काम ऐशे जाणतो अदम अजून तरी मुका कारे झालाशी म्हणे तुका. मरण पावलेला जीव त्या देहात पुन्हा परतून येऊ शकत नाही. मरणापूर्वी आपल्या सर्व धनसंपत्तीची तो निर्वाह करतो. जीव जात असताना सुद्धा तो राम म्हणत नाही, इतका तो निलाजरा झालेला असतो. शेवटी देखील तो शत्रूकडे डोळे मोठे करून रागाने पाहतो, कुटुंबियाकडे प्रेमाने पाहून रडतो. त्या सर्वांनी त्याला बांधून यमाच्या हाती दिले तरी त्याला त्याचे काही वाटत नाही. शेवटी परमेश्वराचे नामस्मरण करण्यात ज्याला स्वारस्य वाटत नाही तो अधम जाणावा. अशा नराला तुको म्हणता, मृत्यू समोर दिसत असतानाही तू राम का म्हणत नाहीस. वाटा घे लव करी मागे अंतरशी दुरी केली बरोबरी सारणे ती अनिक ऐशी भांबवली किती काय जाणू नेनो किती समय नेन ती माथावार भार वावनी नाही सरिले तोवरी धाव घे वेग करी घेतले पदरी फावले ते आपुले फट लढी म्हणे तुका एकन सावे धक्का तारीत या सुका मग कैसा पावशील. हे साधका, हरिभक्तीचे सुख हे संत सज्जन वाटण्यास बसले आहे. तुझा वाटा तू लवकर घे. या गर्दीला पाहून तू जर मागे राहिलास तर त्या सुखाला तू पारखा होशील. या जगामध्ये निष्कारण प्रपंचाचा भार माथ्यावर वाहणारे कितीतरी भांबावलेले जीव आहेत. सुख समोर आले तरी त्यांना त्यातील काय घ्यावे हे कळत नाही. प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन अकारण वेळ घालवत आहेत. हा नरदेह असेपर्यंत तुला हे सुख घेता येईल. तुला जे मिळेल त्यातच समाधान मान. तुको म्हणतात, अरे परमार्थ वंचिता, तुला काळाचा फटका सहन होत नाही तर हा भगवंत सुखाचा ठेवा घेण्याचे तरी तुला कळेल का. चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया ऐकिले वाया वारता त्या
ऐका जी ओजे पडत शे पाया भावची ते दाया वाट नवे व्याली कुमारीचा अनुभव सांगता तो भाव येत नाही तुका म्हणे येते पाहिजे आराले बिंबी निवळले तरी भाषे परमार्थाची वाटचाल करताना अचूक वाटेने जावे इतर मार्गाची माहिती मिळाल्यास पोहोचल्यानंतर ती वाया जाते मी तुमच्या पाया पडून तुम्हाला विनवून सांगतो की अत्यंत प्रेममय भक्तिभाव हीच ती वाट आहे जसे बाळंतपणाचा अनुभव एखादी कुमारिका सांगू शकत नाही तसा हा भक्तिभाव शब्दातून वर्णन करता येत नाही तो म्हणतात परमार्थामध्ये मन पारदर्शक असले पाहिजे जसे आकाशातील ढग निवाळल्याशिवाय सूर्य दिसत नाही काय नाही लवत झाडे विसर वेडे देह भाव दयान फळे उपदेश दसैसे त्या नाव काय नाही असत जड दगड तो अबोलना तुका म्हणे कुचरदाना तैसा मना ढेंगा वाऱ्याने झाडे लवता देहभान विसरलेला माणूस देहाला विसरतो ज्याला चांगला उपदेश आवडत नाही तो मूर्ख असतो दगड जसा जड आणि अबोल असतो तुकोबा म्हणतात असंख्य दाण्यात जसा एखादा दाना कुचका असतो तसा समाजात हा मूर्ख असतो देखीचा दिमाक शिकोनिया दावी हिऱ्याऐशी केवी गारगोटी मर्यादा ते जाणे अरे अभागिया देवाच्या आयशिया सकळ मूर्ती काय पडिला अशी लटिक्याचे भरी ओवाळूनी थोरी परती सांडी तुका म्हणे पुढे दिसत असे घात करीतो फजित म्हणवनी दुसऱ्याचे पाहून शिकून कोणी आपले ज्ञान दाखवू लागला तर त्याचे हास्य होते जसे गारगोटी किती चमकली तरी हिऱ्याची जागा घेऊ शकत नाही अरे अभागी मनुष्या तुझ्या कल्पनेला मर्यादा आहे पण तो ईश्वर सर्वव्यापी आहे तो खोट्याच्या मागे लागून आपल्या भोवतीचे हे असत्याचे वलय सोडून दे तुकोबा म्हणतात मला तुझा घात होणार हे दिसत आहे म्हणून मी तुला सावध करीत आहे संसाराचा माता भार काय पर न ठेवी भक्तीची ते जाती आईशी सर्वस्वाशी मुकावे भिक्षा आणि वेवसाव काला तरी तो गाढव करुणी वस्ती बाजारी मनशी कास या निस्प्रयी प्रसादाडूनी कवी केले तोप पाणी तेवी तुका म्हणे होई शूर किंवा निसूर मजूर माणूस शेवटपर्यंत प्रपंचाचा भार वाहत असतो पण भक्ती करताना मात्र हे सर्व सोडावे लागते भक्ती अशा जातीची आहे की तिच्याकरिता मनापासून सर्वस्वाचा त्याग करावा लागतो जो भिक्षा मागतो आणि व्यवसायही करतो अशा उपयोगी गाढव समजावा लोभ मनी धरून या प्रपंचाच्या बाजारात येतोस आणि मी निस्वार्थी आहे असे म्हणतोस एखाद्या कवीचे काव्य चोरून त्यात आपले काव्य चरण घालून आपण कवी असल्याची भास निर्माण करतोस म्हणजे तुपात पाणी मिसळण्यासारखे करतो तुकाराम महाराज म्हणतात असे दुट्टपी वागण्यापेक्षा एक तर शूर सेनापती हो नाहीतर संसाराचा भार वाहणारा मजूर हो तेजा इशारती तटा फोकावरी घेते काय सांगावे त्याहुनी ऐका रे धरामणी नवे भांडखोर धरो ओढोनी पदर तुका म्हणे तोंड काळे करा खाली मुंड ते दारबी घोड्याला फक्त इशारा पुरेसा असतो पण लहान तट्टाला मात्र फोकाने बडवावे लागते तशी तुमची त्या तट्टापेक्षाही वाईट अवस्था झाली आहे म्हणून मी जे सांगतो ते मनापासून ऐका मी तुमचा पदर ओढणारा भांडखोर नाही तो म्हणता तुमच्यासारख्या आदमाचे तोंड पाहण्याची मला इच्छा नाही म्हणून माझ्या समोरून तोंड काळे करा मार्गे संती होते जे जे सांगितले ते येऊ लागले अनुभवा आचार भ्रष्ट होती लोककले पुण्य क्षीण बळी झाले पाप वर्ण धर्म कोणी न धरिती विटाळ घाली ती गोंधळ एके ठाई वेदाचे पाठक शेवितील मध्य न देखती भेद विषयी भांड तुका म्हणे किती करावे फजित तेची छंद नित्य बहु होती पूर्वी संतांनी जे जे सांगितले होते तसे तसे घडू लागल्याचा मला अनुभव येऊ लागलाय या कलियुगात लोकांचे आचरण भ्रष्ट होऊन पुण्य क्षीण होईल आणि पाप शक्तिवान वर्ण धर्म आदी न पाहता विटाळ करीत आहेत मात्र गोंधळ घालीत आहेत वेदपठण करणारे विद्वान पंडित मध्ये सेवन करून वादविवाद करतील तो म्हणतात आता यांची फजिती किती करावी भ्रष्ट आचरण हा त्यांचा धंदाच झालाय
अक्षराचा श्रम केला फळा आला तेने तो, अवघी याची तळ धरी जीवावरी नुरुनी, फळले तेल व भारे पीक खरे आले तई, तुका म्हणे हागे देव पुढे भाव सारावा. परमार्थात कवित्व करण्याचे जे श्रम केले ते अखेर फळाला आले. माझे मन सर्वभूती परमेश्वर पाहू लागले आहे. ते झाड फळाने बहरलेले आहे. ते त्या ओझ्याने वाकणार, पिकाने भरलेले शेत भरगच्च दिसणार, म्हणजे पीक पुष्कळ आले असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे आपले पुढे कोणीही असले तरी सर्व ठाई परमेश्वराचे रूप पाहण्याचा भाव ठेवावा. उचित जाणावे मुख्य धर्म आदी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, न घालावी धाव मनाची आवडी, वचन आवडी संताची, आंतर्याराय वचनाचा विश्वास, न लके उपदेश तुका म्हणे. चित्तशुद्धी करून विठ्ठलाच्या नामामध्ये बुद्धी स्थिर करणे हाच खरा व उचित धर्म आहे. मनापाठी मागे न धावता संताच्या वचनावर निष्ठा व त्याविषयी आवड ठेवावी. तुकोबा म्हणतात, या माझ्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवून वागा, या परता दुसरा उपदेश नाही. जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, त्या जावे दुर्जन संगतीही, बहुत अन्न विष मोहरीच्या माने, अवघीची तेने विष होय. तुका म्हणे जेने आपुले सोयीत, तैस करानीत विचारुनी. विद्वान ज्ञानी भक्त जीवनमुक्त झाले तरी पुढे दुर्जनाची संगती त्यांनी टाळावी. भरपूर पक्वान्नामध्ये मोहरी एवढे विष जरी घातले तरी ते अन्न विषारी होते. तुकोबा म्हणतात, म्हणून आपले चित्त कशामध्ये आहे हे जाणून त्याप्रमाणे आचरण करावे. द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, तया पाठी काळ लाग करी, करोनिया हेची राहिलो जीवन, एक नारायण नामायशे. तुका म्हणेचे करुणी जतन, आलिया ही दान याच काशी. धन द्रव्याचा आम्ही विटाळ मानतो, कारण त्या पाठीमागे सतत काळ, अर्थातच माणूस द्रव्य मागे लागलेला असतो. नारायण नाम हेच आता जीवाचे आमचे जीवन होऊन राहिले आहे. तुकोबा म्हणतात, आता आम्ही हेच नामरूपी धन जपून ठेव आणि याचकांनाही तेच देऊ. द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा, निरयाचे मूळ घालून या मागे मांडिले प्रसंगे कथा पुढे, आजीच्या प्रसंगे हाची लाभ घ्यावा, पुढील भार देवावरी घाला. प्रारब्ध कायेन पालटे सोशे, तृष्णेचे हे पिशे वायाविन. तुका म्हणे गे राय शेदन, सादर श्रवण करून या. धनद्रव्या पाठीमागे सतत काळ लागलेला असतो, म्हणून माणसाने त्याचा स्नेह संगत करणे फारच वाईट. जे नरकाचे मूळ धन द्रव्य तेच पाठीमागे सोडून मी आता हरिकथा वर्णन करीत राहील. आजच्या परिस्थितीतून हाच बोध घेऊन विशेष हरिकथेचा लाभ घ्यावा आणि यापुढील आयुष्याचा भार देवावर सोपवावा. प्रारब्धात जर दुःखच लिहिले असेल तर ते टळणार नाही, म्हणून जीवनाकडून सुख दुःखाची अपेक्षा ठेवू नये. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून भक्ती मार्गामधून शाश्वत मिळणारे धन घेऊन ते जतन करून ठेवावे. रडे अलंकार दैनाची अकांती, उत्तमा विपत्ती संगगडे, एका विन एक अशोभ्य दातारा, कृपेचा सागरा पांडुरंग, रांधोनेने तया पुढील येते, केले ते सोयी ते वाया जाय. तुका म्हणे चिंता मनी शेळी गळा, पाव्य व कळा म्हणूनी. एखादा कुरूप आणि दीन मनुष्याने सोने हिऱ्याचे दागिने घातले तर ते दागिनेही काळाहीन होऊन जातात. कारण ते दागिने कितीही चांगले असले तरी ज्याने ते धारण केले आहे त्याचे कुरूप आणि दारिद्र्य हे गुण त्या दागिन्यांना लागतात. हे कृपा सागरा पांडुरंगा, एकासाठी दुसरे जर योग्य नसेल तर तो संबंध जुळत नाही. स्वयंपाक करताना येणाऱ्याला उत्कृष्ट साहित्य दिले तरी ते वायात जाणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चिंतामणी सारखे रत्न जर शेळीच्या गळ्यात बांधले तर ते तेजहीन होईल. दुःखाचे डोंगर लागते सोसावे, ऐशे तव ठावे सकळाशी, काही न करीती विचार हिताचा, न करीती वाचा नामघोष, भोग कळो येते मागिला ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ हे. तुका म्हणे ते झाकीतील डोळे, भोग दे ते वेळ येईल कळो. या प्रपंचामध्ये दुःखाचे डोंगर सोसावे लागतात याची जाणीव सर्वांनाच आहे. प्रपंचिक लोक हे स्वहिताचा विचार करीत नाही, वाचेने हरिनाम घेत नाहीत. उत्तम मध्यम आणि कनिष्ठ यापैकी मागील जन्म कोणता हे या जन्मातील भोगावरून कळून येते. तुकोबा म्हणतात, या जन्मी स्वहिताचा विचार न करता हे लोक वागतात, पण
प्रत्यक्ष भोग भोगण्याची वेळ येईल तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. सदैव तुम्हा अवघे आहे हात पाय चालाया, मुखी वाणी काही कीर्ती, डोळे मूर्ती देखाया. अंध बहिर ठकली किती, मुखी होती पांगुळ, गरागी लावून या जागा न कळे तो गा वाचेना. तुका म्हणे जागा इत काही आता पुल्या. तुम्हाला सर्व अवयव आहेत आणि ते सुस्थितीत आहेत. देण्या घेण्याकरिता हात आहेत आणि चालण्यासाठी पाय आहेत. हे तुमचे मोठे भाग्यच आहे. मुखाने तुम्ही हरिनाम बोलू शकता, कानाने विठ्ठलाची कीर्ती ऐकू शकता, की डोळ्याने विठ्ठलाचे रूप पाहू शकता. जगातील अंधमुखे बहिरे या सगुण सुखाला पारखे झाले आहेत. स्वतःच घराला आग लावून जो बाहेर पडणारा नाही तो वाचणार नाही. तुकोबा म्हणतात सर्व इंद्रिय सुस्थितीत आहेत. याबद्दल पांडुरंगाचे आभार माना आणि आपल्या सोयीताचा विचार करा. ऐशे पुरते मिळता आता नाही सत्ता स्वातंत्र्य, म्हणून फाकले ते घ्यावे नाम गावे आवडी. संचित प्रारब्ध गाडे धाव पुढे क्रियमान, तुका म्हणे घुबडा ऐशे जन्म सरीशे शुक्राचे. पुढे आपल्याला नरदेच प्राप्त होईल अशी सत्ता स्वातंत्र्य आपण मिळविले नाही. आपण म्हणून आता या नरदेहाचे सार्थक करणारे हरिनाम आवडीने गात राहा. कारण संचित व प्रारब्ध व क्रियमान सतत आपल्या जीवनावर परिणाम घडवीत आहेत. तुकोबा म्हणतात तुम्ही नरदेहाचे सार्थक करणारे नाम भक्ती न कराल तर पुढील जन्म तुम्हाला घुबडाचे किंवा डुकराचे मिळतील. सर्वविषयी माझा त्रासला शे जीवा, आता कोण भाव निवडू एक. संसाराची मद नसायची वार्ता, अनेक म्हणती माझे कोणी. देह सुख काही बोलले उपचार, विषते आदर बंद वाटे. उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव, होय माझा जीव कासाविस. तुका म्हणे काही अनेक नसाये आवडते पाय वैष्णवाचे. हा प्रपंच करताना सर्व बाजूनी माझा जीव त्रासला आहे. नक्की कोणत्या कारणामुळे ते सांगता येणार नाही. त्यामुळे मला संसाराचा त्रास सहन होत नाही आणि दुसरा संसाराची आसक्ती धरतो तेही मला पाहत नाही. देह सुखाचे सर्व उपचार मला विषारी बंधने वाटतात. मला मिळत असलेली उपाधी प्रतिष्ठा व मान सन्मानाने मन संकुचित होते. माझा जीव कासावीस होतो. तुकोबा म्हणतात वैष्णवाच्या चरणा वाचून मला इतर काही सहन होत नाही. अनेक काही या उत्तराचे काज, नाही आता मद बोलावया. भिन्न भेद हे भावना स्वभाव, नवे काही देव एकविध. गुण दोष कोणे निवडावे धर्म, कोण जाणे कर्म अकर्मते. तारील भळे आता न करावा संग, दुःखाचा प्रसंग तोडावया. तुका म्हणे गुण गाये या देवाचे, घे माझे वाचे हे चिदनी. माझ्या जीवनात मला हरिनाम गाणे, श्रवण करणे, विठ्ठलाचे रूपाने त्यांच्या चिंतनात राहणे, या वाचून आता दुसरे काही कामच राहिले नाही. देवाविषयी मनामध्ये भेद निर्माण होणे हा मानवी स्वभावच आहे. गुण दोष याची पारख करून योग्य धर्म कोणता हे कसे समजावे. दुःखाची संगती तोडण्यासाठी विठ्ठला वाचून इतर कोणाची संगत न करता तुकोबा म्हणतात म्हणूनच हे माझे वाचे, तू फक्त देवाचे नाम घेत त्यात मग्न राहा. आपला विचार करीन जीवाशी, काय जनाशी चाड मद. आपुले सोयीत जाणती सकळ, निरोधी या बळ दुःख वाटे. ऐको कथा कोणी तरी, जाऊन या घरी निजो सुख. माझी कोण ओझ झाला तो झाला शेवट, देखोन या वाट अनेका लागे. तुका म्हणे भाकू आपुल्या करुणा, दयाशी वासन तया फळे. माझ्या सोयीताचा विचार मी माझ्या मनाशी करेन, लोकाशी कशाला करू. लोकही आपापल्या सोयीताचा विचार करू शकतात, म्हणून मी जबरदस्तीने त्यांना उपदेश करीत नाही. मी हरिकथा माझ्या स्वतःसाठी करतो. इतर लोक तो ऐकोत अथवा न ऐकोत, माझ्या भक्तीने मला योग्य तेच फळ मिळून माझा परमार्थ सफल झाला की हा मार्ग इतरांना योग्य वाटेल. तुकोबा म्हणता सोयीत साधण्यासाठी आपण देवाची करुणा भाकू, इतरांना त्यांच्या भावाप्रमाणे त्याचे फळ मिळेल.
भावे हे कदान्न त्याशी त्याचे घरी अभक्ता परी नावडती जळो तैसा प्रेम रंग जाये भुलोनी पतंग गाढवाचे अंगी चंदनाची ओटी राखे सवे बेटी केली तेने पक्षी पिलिया पातले अशा देखोनिया पासा गुंते बळ मरण नेने सायाशी धावोनी ओरजे दिवित्व नाश झाली बळे. रामकृष्ण हरी माऊली. आज 515 अभंगावर आपण थांबत आहोत.